ओके, 5th स्टँडर्डचा क्लॉक लेसन मधला प्रॅक्टिस सेट 45 मधला क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे आपण. पहिला क्वेश्चन रीड करून तो समजून घेऊया म्हणजे सोडवायला सोपा जाईल. अ मूवी स्टार्टेड ॲट 45 minutes past 3 in the afternoon and finished 2.5 hours later. How time does movie end? तर एक मूवी आहे. गिवन इन्फॉर्मेशन काय सांगितली आहे की जसं आपण मूवी बघायला जातो तर तशाच टाईपमध्ये मूवीचं टायमिंग दिलेलं आहे, स्टार्ट आणि एंड. तर मूवी स्टार्ट कितीला झाली आहे, टायमिंग ते त्यांना कसं दिलं आहे बघा. आधीच्या आपल्या वर्ड प्रॉब्लेममध्ये असं दिलं नव्हतं, तर ते पहिलं चेक करून घ्यायचं. 45 minutes past 3 म्हणजे काय, 45 minutes past 3 म्हणजे 3:45 PM, 3:45 झालेले आहेत. आणि एंड कितीला होणार आहे, फिनिश, मूवी फिनिश कितीला होणार आहे, 2.5 hour लेटर म्हणजे 3:45 नंतर. बघा हे टायमिंग नाही आहे, हे टाइम आहे, हे क्लॉक टाइम आहे आणि इथं दिलेलं आहे टाइम ड्युरेशन आहे 2.5. हाफ म्हणजे 30 मिनिट, 2 hours 30 मिनिट नंतर तो संपणार आहे. तर तो मूवी कितीला संपणार आहे हे सांगायचं आहे. तर बघा कसं दिलंय त्यांनी, आर आणि मिनिटचा ब्लॉक करून घ्यायचा आहे. इथं 12 hourचं 24 hour कन्वर्जन नाही आहे, हे पहिला लक्षात घ्या क्वेश्चन रीड केल्यानंतर. तर मूवी स्टार्ट कितीला होणार आहे, 3:45 आणि लेटर म्हणजे त्याच्या नंतर 2 तास 30 मिनिट, 2 hours 30 मिनिट नंतर तो मूवी संपणार आहे. तर पहिले ह्याचे आपण ॲडिशन करून घेऊया. ठीक आहे, 5 + 0 5, 4 + 3 7, 3 + 2 5. तर हे आन्सर आपलं संपलेलं नाही आहे. तर 75 मिनिट असतात का, नाही. तर आपले 1 hour = 1 hour, 1 hour = 60 मिनिट. ओके, तर आपल्याला हे परफेक्ट टाइम मिळालेलं नाही आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला आर आणि मिनिटचा ब्लॉक करावा लागेल. तो नाही केला तर चालेल, तुमच्याकडे जागा असेल तर इथंच खाली करू शकता. 5 hour 75 मिनिट, ह्यामधून -60 करायचं आहे का ते कळालं का, आणि +1 इकडे करायचं आहे म्हणजे मिनिटमधून मायनस, आर मध्ये प्लस. बघा किती येत आहे, 75 - 60 15 येतं आणि 5 - 1 4, 5 - 1 6, सॉरी प्लस आहे, 5 + 1 6. तर मूवी संपणार कितीला आहे, मूवी फिनिश टाइम 6:15 PM. PM का आलं लक्षात आलं का, कारण आपल्याला दुपारचं टायमिंग दिलेलं आहे इथं PM, आणि त्यामध्ये 2 hour 30 मिनिट ॲड केले तर आपल्याला आन्सर हे मिळतं. लक्षात घ्यायचं आहे, रीड करायचं आहे क्वेश्चन आणि प्रॅक्टिस खूप करायची आहे.